श्री पुंडलिक विजेते अध्याय 23. ओम नमोजी सद्गुरूस तू कली योगी अवतारी, तुझा माझा कल्पतरू, तूच माझा कल्पतरू या संसारी. पहा, लेकराने मागितले ते माऊलीने पुरवले, ऐसे तुझे भले भले माऊलीपण. तू वात्सल्यमूर्ती सद्गुरू, कृपा कटाक्ष करुणा करू. तुझे मी अज्ञ लेकरू लाडीवाड. तू लेकराची आस्था, तूच ठेविशी सर्वता. म्हणून तुझं शास्त्रवेता समर्थ म्हणती. जय जय सद्गुरू पुंडलिका, मम हृदय संपुष्टी तुझं निका. म्हणून ग्रंथ हा ते का चालला सहजा. आता या अध्यायात भक्त अनुभवाशी मात सांगता श्रोते आनंदित होतील की 1962 मधील गोष्ट. चिंधे महाराजाची केली कथित. त्यांनी सर्पदंश झाला यवतमाळ, पाय अति सुजला. रात्री त्यांना दृष्टांत झाला, देवाने बोलले गोरेगावाला. सकाळी उठता शिष्य तयाला चला म्हणती गोरेगावी. तव ते झाले आश्चर्यचकित. स्वप्नात माझं देवाने बोलले गोरेगावात. शिष्य कसे आहेत पा, चला गोरेगावी. तव ते आले गोरेगावात. देवाचे दर्शन झाले विस्मित, कारण देव त्यांना म्हणाले, पाहत दुःख तुमचे गेले ना. देवाच्या शब्दाची प्रचिती त्यांना आली त्वरित. वेदना पायाच्या जाऊन सुखात दिवस त्यांचा गेला ना. मग त्यांनी रात्री गोरेगावात कीर्तन कार्यक्रम केला. देवाचा महिमा वर्णन सोनुभवाने. दिनांक 30 डिसेंबर 1962 अनुभव कथा एका भक्ताची आहे, ती सत्यसाची. ऐका श्रोते हो. गुरुजी बाप निमकर दारव्याचे वस्तीकर होते. प्राध्यापक पदावर शिवाजी संस्थे अमरावतीशी बदली त्यांची दारव्यात व्हावी म्हणून ते गोरेगाव असं पुंडलिक देवाच्या दर्शनास आले. पा एकदा तव देवत म्हणती, त्यास शिवाजीचे पत्र वाचाना. बदली तुमची होते ना. दारव्याच तव खरेच झाले वचन. गुरुजी दारव्याचा आले बदलून. श्री शिवाजी विद्यालय जाणं मुख्याध्यापकपदी. पहा देवाची करणी. गुरुजीस दारव्याला आणून मुंगसाजी देवाचे मंदिर त्यांच्या हातून घेतले बांधून. गंगाधर दूरने हातुण्याचे व्यसनाधीन होते साचे, म्हणून त्यांच्या मुलाबाळाचे कष्टी होते जीवन. तव त्यांची अर्धांगिनी देवापाशी मागन. पतीला व्यसनापासून सोडवण्यासाठी प्रार्थना करी रात्रंदिन. तव चमत्कार आला घडून. दुर्नाला झाले स्वप्नी दर्शन दे पुंडलिक देवाचे. स्वप्नात म्हणती, दुर्नाला व्यसन सोडले वचन दे मला. मी श्री राहतो गोरेगावाला, श्री पुंडलिक साकार. दुर्नेने स्वप्नात दिले वचन, म्हणे व्यसन दिले देवा सोडून. तव देव म्हणे, कामना पूर्ण होईल तुझी. सकाळी उठता दुर्ण त्यांच्या पत्नी म्हणे, जा गोरेगावस. तव त्यांच्या आश्चर्यास पारावर न राहिला. म्हणे, का कैसा संयोग. स्वप्नीचा जागृतीचा योग. स्वप्नी जो पाहिला प्रसंग जागृतीचा अनुभवला. त्याने मग सांगितला पत्नीला रात्रीचं स्वप्न दृष्टांत. भला म्हणून पत्ता काढून गोरेगावला आलो तो सत्वर. देवाचे घेता दर्शन, त्यांचे मन गेले मोहरून. स्वप्न दृष्टांत दर्शनाच्या सत्यपण पाहता आश्चर्य करी. स्वप्न दृष्टांतानुसार जाण दुर्नेने सोडिले व्यसन. अन्नदानाने संतापर्ण मग नित्य नेमे तो करी. व्यसनाधीन दुर्नेचे जीवन. देवाने सुधारले जाणं. अन्नदाने संत दर्शन आयोजन केले मग दुर्नेने. रामचंद्र सपडू आढाव, मुक्काम तोंडापूर, जिल्हा जळगाव. त्यांची आई भागाबाईचा रक्तस्राव बसला अंगाऱ्याने देवाच्या. आनंदराव नंदेश्वर, मुक्काम खिनकिनी, तालुका मूर्तिजापूर. त्यांची पत्नी देवकाबाई फार रुग्ण होती बाळंत रोगाने. तिचा रोग 5 सोमवार व्रताने बसवला. पहा देवाने. देवाची दैवी कार्याने मुक्त झाली दुःखातून. गणपतराव बावणे, एरंडचे, तालुक्यात चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती. त्यांच्या 1.5 वर्षाच्या मुलाचे झाले एकाएकी निधन. मुलाचा प्राण गेला. उपचार कामी नाही आला.
कुटुंबातील लोकांनी रडण्यास केली सुरुवात. तेथील उत्तमराव देशमुख म्हणे, हा मुलगा देवाचा प्रसादिक, तव कापूरजोत लावून देख, पुंडलिकाचे स्मरण करा. मग श्री पुंडलिक देवाचेच नामस्मरण करता झाला सर्वजण. श्री पुंडलिक देवाचे जय जयकार. सारे घर दुमदुमले. तोच पहा दीड तासानंतर मुलाच्या तोंडातून पडली साखर. श्वासाचा घरघर सुरू झाला. तो आनंद सर्वांना झाला. देवाचा जय जयकार केला. आईने मुलगा कवटाळला राजेंद्र हृदयाशी. तव मुलाने भारोभार शिरणे वाटण्याचा अनिवार्य सोडला, संकल्प सोडला सात्र श्री पुंडलिक चरणाशी. मग मुलाने भारोभार पारड्यात पेढे टाकले भरपूर, तरी पारडे नाही पर पारडे खाली येईना. तव देवाने करुणी स्मरण पेढे टाकले. 1-2 पारड्याचे वजन आले तुलेवरी. हेही एक आश्चर्य लोक मनी वाटिले फार. म्हणून पुंडलिक देवा अवतार कृष्ण चेतनाच की. पहा अंबादास रामचंद्र चौकोडे, त्याचा मुलगा विजय चौकोडे, तालुका चांदूर गाव बगीखडे होते. त्यांचा मुलगा विजय 5 वर्षाचे. तव त्याचे वय, चालण्याची नव्हती त्याची सोय, लंगडेपण होते जन्माने. त्याबद्दल विचारले पुंडलिक देवा. देव सांगे 6 महिना करायला. 6 महिना उन्हा पुरा झाला, मुलगा लागला चालण्यास. पहा गंगा शेट्टीवार राहणे, रामदास पेठ नागपूर घेऊन ॲम्बेसेडर आले पत्नीसह गोरेगावी. गंगा शेट्टी वारीचे पत्नीचं ऑपरेशन होते करण्याचे, म्हणून मुंबईला तिला नेण्याचे ठरले होते निश्चय. सोबत होते डॉक्टर सिद्धम, ते पुंडलिक देवाचे भक्त उत्तम. त्या महत्त्वाच्या कोणतेही काम देवाला सांगून करीत असे. त्यांच्याच सांगण्यावरून शेट्टीवार गोरेगावी आले. जाणं श्री पुंडलिक प्रभूचे करण्या दर्शन. कार्य सफल होण्याशी पहा शेट्टीवार दाम्पत्याने घेतले देवाचे दर्शन. तव देव म्हणे, ऑपरेशन होत नाही बा. आणि पहा तैसेच झाले. श्रीमती शेट्टीवारला मुंबईला नेले. तव डॉक्टरांनी सांगितले ऑपरेशन होत नाही. मग आनंद झाला शेट्टीवारला. ते आले गोरेगावला. मग अन्नदाना करण्याला उवक्त झाले. पुंडलिक बाबा खरेच देव हा जागृत झाला भाव. आणि पहा अहंभाव विनम्र झाला. पहा 1956 साली एक घटना पाहिली. पुंडलिक देव माय माऊली कनवाडू कशी गरिबाची. देव जात होते अकोल्याला. गाडी फेल पडली डोंगर गावाला. ड्रायव्हर सांगे आम्हाला गाडी नवीन म्हणून आश्चर्य करी ड्रायव्हर. म्हणे गाडी बिघडली नाही आजवर. आताच काय झाले बरं त्या गाडीला. तव देव उतरले गाडीतून. म्हणे भूक लागली जोरानं, चटणी भाकर घ्या आणून तत्वरी. तव पहा काय घडले. डोंगरगाव स्टँडवर एक दाम्पत्य पती पत्नी आले. पत्नीच्या कडेवर होते बसले. पती पत्नी आले. पत्नीने कडेवर होते बसले. पोर बिमार भीमराव. पोराची प्रकृती होती गंभीर, म्हणून पाहत होते मोटार अकोल्याशी जाण्याचे तत्पर. दवाखाने भरती करण्याचे फाटके कपडे पत्नीच्या अंगावर. मुलगा कडेवर. आसरा शोधते जशी घार, तशी भिरभिर मुलासाठी तीच दिसले पुंडलिक मुरारी. अंगी कपणे होती जारतारी. जवळी येता म्हणे देव श्रीहरी, मुलगा माझा हा बिमार. तव देव म्हणे तिला, बाई भूक लागली आम्हाला, चटणी भाकर दे खायला काही आम्हाशी. तव ती आश्चर्य करी. म्हणे देवाने ओळखली शिदुरी, खरेच त्याच चटणी भाकरी आहे माझं जवळ. तव शिदुरी सोडली बाईने. देव जेवले प्रेमाने. पहा त्या तिखट चटणीने धार नेत्रास लागली. नेत्राच्या अश्रूची धार. देव जेवती चटणी भाकर ती जी तेलविना साचार. दारिद्र्य गरिबीची. देवाचे जेवण झालं. देव मुलाकडे पाहतीवर. गावी नेऊन त्यास तत्वर. पुदिन्याचा रस द्या म्हणते. तव पहा त्या बाईने मुलास गावी नेले श्रद्धेनं. मग दवाखान्याच्या वाटेन न जाता परत गेली गावी नेऊन त्या मुलास पुदिन्याचा रस पाजला मुलास. पहा स्वस्थ झाला
उठला बिमारीतून. इकडे इकडे ती बाई गेल्यावर गाडी सुरू झाली. लवकर भक्तजन करती जय जयकार भगवान पुंडलिकाचा. म्हणती धन्य धन्य लीला अगाम्य आहे देवाची कला. देव ही हासे सकला हर्ष होऊनी तो देव पुंडलिक देवाला भावाची भूक गरिबीचा वाली देवाची आहे बा. मग ती गरिबी आई भीमारावाची. जिला प्रचिती आली देवाची तिने गोरेगाशी येऊनी अश्रूची माळ वाहिली देवास. प्रभुदास नावाने लहान पोर जातीने होता चांभार. पापळ तो वास्तिकर आला होता गोरेगावी दरबारात. गुरढोराचे शेण होता काढीत. तसेच गायीने राखीत सेवा करीत होता तो पहा एके दिवशी झोपत राहिला होऊन आळसी. म्हणून राधाकृष्ण बुवाने त्याशी काठ्या मारिल्या दोन. तो पहा तेव्हा रडत रडत गेला पहा दरबारात. आणि पुंडलिक देवाशी शिकायत सांगू लागला. गईवरून तो सांगू लागला देवाला, मी जाऊ कोण्या गावाला. इथे मज खाण्याला देत नाही राधाकृष्ण. तव देव म्हणते त्यास साधू होऊन या गावास. मग तो चमत्कार करून देवास गेला पहा मूर्तिजापुरी. तव पहा काय चमत्कार वाच सिद्ध झाले ते पोर. लोक मग त्यास खरोखर साधू म्हणती. त्याची प्रसिद्धी झाली. लोकांची गर्दी बहु वाढली. पुढे पुढे यात्रा भरू लागली. त्याची शिरसो गावात प्रभुदास बाबा म्हणून त्यास मिळाले साधूपण. असे पुंडलिक देवाचे वचन समर्थशाली. देवाचे वचने अनंत ब्रह्मांडे निर्माण झाले प्रचंडे. मग त्याचे वचने गाढवाचे घोडे कान होतील. जनार्दन इंगडे पटवारी त्यांच्या घरी त्यांची येळ झाली. नित्यनेमे असे मूर्तिजापुरी. पापळ गावावरून साल 1990 माघ फाल्गुनी प्रभुदासाचे झाले निर्वाण. 1990 मध्ये होता म्हणून मज सांगितले होते त्यांनी. पहा मोकासे सुधाकर अमरावतीचा वास्तेकर त्यांचे कुटुंब भक्ती परिवार पुंडलिक देवाचे. 13 ऑक्टोबर 1982 त्यांचे कुटुंब आले पुंडलिकनगरला. श्री पुंडलिक देवाच्या दर्शनाला भक्तिभावाने बाईने घेतले दर्शन. तव देव म्हणे तिचं तू मर्तन. तव बाई म्हणे मी कशी मरेन तुम्ही असल्यावर. तव देव म्हणती तिजला पुण्य पाहिजे आम्हाला. माझ्या अंगावर घाला टाका माझ्या अंगावर. तव शाल घेऊन बाईने देवाच्या अंगावर टाकली. तव देव झाले निद्राधीन तत्क्षणी. पुढे 8 नोव्हेंबर 1982 देवाच्या शब्दाला प्रत्यय आला. मोकाजीबाई बसली पूजेला देवऱ्याजवळ. खाली निरंजनी पेटती. पूजा साहित्य घेऊन बसली. मूर्तीची पूजा करू लागले. अक्षत कुंका गंध दिले. पण आता पहा देवऱ्याच्या वर होता पुंडलिक देवाच्या पादुका सुंदर. म्हणून उभी राहून तत्पर पूजा करू लागली. आता निरंजनी होती खाली. तिने साडी पेटू लागली. बाई पूजेस गर्क झाली. तिला न लागली आज. पेटीकोट होता सुती. साडी पॉलिस्टरची होती. ती जडत आली शेवटी कमरेपर्यंत. तव पहाच्या अकस्मात तिच्या मुलीचे आले लक्षात. ती होती स्वयंपाक करीत जवळच खोलीत. तिच्या प्रसंगाधान ठेवून आग विझवली जाणं बाईसे नव्हते भान. तीळ मात्रही पहा एक विशिष्ट अंशात. पेटीकोट साडी गेली जळून. परी केसही न जळला जाणं. मोकाशे बाईचा संकटाशी धावून आधीच देऊन जाणं. प्राणसंकट हरवले देवानं.
मोकाशेबाईचे वाचविले प्राण पुंडलिक देवाने, ऐसे हे पुंडलिक भगवान सर्वज्ञ सर्वसमर्थ जाण, भक्ताचे करीती रक्षण संकटातून, म्हणून पुंडलिक देव सूत्रधारी, ब्रह्मांडाची हालवी दोरी, ही अनुभवाची उजरी सांगितली तेथ. श्री पुंडलिक देवाचे असंख्य अनुभव, असंख्य भक्ताची हृदय ठेव, सागरातील थेंब बुट्ट्याच्या ठाव तैसे परी, पहा देवाचे चमत्कार, भागड कथांना माना साचार, ह्या आत्मशक्तीचा उजार, अविस्कारी ब्रह्मशक्तीचा, इथं श्री भगवान पुंडलिक बाबा जीवन दर्शन, श्री बाबा धांडे निमित्त करून, श्री सद्गुरु पुंडलिक बाबा घेती लिहून, 23वा गोड अध्याय. इथं श्री सद्गुरु पुंडलिका अर्पणमस्तु. ओम शांती शांती शांती.